गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण देवशोधन नाम या दशकातील समास दुसरा ब्रह्म पावन नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ या समासात सांगतात की ब्रह्मज्ञानाखेरीज केलेल्या उपदेशाने काही साध्य होत नाही। ब्रह्मज्ञानाशिवाय उपदेश म्हणजे केवळ निरर्थक श्रमच असतात। पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आहे जी नाशवंत आहे, परंतु निर्गुण ब्रह्म मात्र शाश्वत आहे। शरीर हे तत्वाचे गाठोडे आहे, फक्त एक आत्मा तेवढा निरंतर आहे। हे जीव जाणतो त्याच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल। समर्थ सांगतात की आधी अध्यात्म श्रवण करावे, नंतर गुरुभक्ती करावी, म्हणजे सद्गुरूच्या कृपाप्रसादाने आत्मनिवेदन घडते। आत्मज्ञानाच्या योगे शाश्वत समाधान मिळते आणि तो जीव परब्रह्माशी अभिन्न होतो। अशा प्रकारे त्याच्या मनातील जन्म मृत्यू संबंधीची आशंका नष्ट होते व सत्संगाच्या योगे मुख्य देव कोणताही ओळखी पटते। आता चालू आठवड्यात नवीन समास मायद्भव नाम सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास तिसरा मायद्भव नाम। श्रीराम समर्थ। निर्गुण आत्मा तो निश्चळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित। श्रीराम समर्थ। समर्थ या ठिकाणी सांगतात की आत्मा हा निर्गुण आणि निर्मळ असतो। तो आकाश वा अंतराळाप्रमाणे घनदाट आणि सदोदित निर्मळ आणि निश्चळ असतो। जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ अति सूक्ष्म। समर्थ म्हणतात की आत्मा हा अखंड, उदंडाहून उदंड आणि गगनाहून व्यापक आणि सूक्ष्म आहे। जे भासेना आणि दिसेना, जे उपजेना आणि नासेना, जे येईना ना जाईना परब्रह्म ते। समर्थ या ठिकाणी सांगतात की जो दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नासत नाही, कुठे येत जात नाही, असे हे परब्रह्म असते। जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना परब्रह्म ते। समर्थ या ठिकाणी सांगतात की परब्रह्म चळत नाही किंवा ढळत नाही, तुटत नाही किंवा फुटत नाही, ते रचलेही जात नाही किंवा खचतही नाही। जे सन्मुखही सर्व काळ, जे निष्कलंक आणि निखळ, सर्वातार आकाश पाताळ व्यापुनी असे। समर्थ म्हणतात की ते सर्व काळ सन्मुखच असते, निष्कलंक आणि निश्चळ असून आकाश पातळादी सर्वाच्या अंतरे व्यापून असते। अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे माया सगुण, सगुण आणि निर्गुण कालवले। समर्थ या ठिकाणी सांगतात की ते परब्रह्म निर्गुण असून अविनाशी असते, तर मायाही सगुण असून नाश पावते। मायेमध्ये सगुण आणि निर्गुण कालवले असतात। या कर्दमाचा विचार कुरु जाणती योगेश्वर, जैसे शिर आणि नीर राजहंस निवडती। समर्थ म्हणतात की पाणी मिसळलेले दूध असेल तर राजहंस जसे त्यांना निवडून दूध ग्रहण करू शकतो, त्याप्रमाणे सगुण निर्गुणाच्या मिश्रणाचा विचार योगेश्वर करू शकतात। जड सकळ पंचभौतिक, त्यामध्ये आत्मा व्यापक, तो नित्यानित्य विवेक पाहता कळे। समर्थ या ठिकाणी सांगतात की अचेतन आणि शबल असलेल्या पंचभौतिक दृष्टीत आत्मा ओतप्रोत व्यापक असतो, तो नित्यानित्य विवेकाच्या योगे कळून येतो। उसामधील घेईल जो रस,
येरते सांडीजे बाकस, तैसा जगामध्ये जगदीश, विवेके ओळखावा. समर्थ इथे सांगतात की उसामधील रस ग्रहण करून उरलेल्या चोयट्याचा त्याग करावा. त्याप्रमाणे पंचभौतिक जगामध्ये असलेला जगदीश आपल्या विवेकाने ओळखावा. रस नासवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ, रस अपूर्ण आत्मा केवळ, परिपूर्ण जाणावा. समर्थ या ठिकाणी सांगतात की उसाचा रस पातळ असून नाशिवंत असतो, पण आत्मा शाश्वत आणि निश्चळ असतो. रस अपूर्ण असतो तर आत्मा केवळ परिपूर्ण असतो. आत्म्यासारखे एक असावे, मग ते दृष्टांतासही द्यावे. दृष्टांत मिसे समजावे कैसे तरी. समर्थ म्हणतात की आत्म्यासारखे दुसरे एखादे असेल तर त्याचा दृष्टांत देता आला असता, पण त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही. तरी दृष्टांतामुळे विषय जरी समजतो म्हणून दृष्टांत दिला आहे. ऐशी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैसी झाली, जैशी आकाशी वाहिली झुळक वायूची. समर्थ या ठिकाणी सांगतात की आकाशात वायूची झुळूक यावी तशी आत्मस्थितीच्या ठिकाणी माया आली आहे. वायूपासून तेज आले, तेजापासून आपण निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. समर्थ या ठिकाणी सांगतात की वायूपासून तेज निर्माण झाले, तेजापासून जल उत्पन्न झाले आणि जलापासून पृथ्वी आकारास आली. भूमंडळापासून उत्पत्ती, जीवनेनो झाले किती, परंतु ब्रह्म आदी अंती व्यापून आहे. समर्थ म्हणतात की भूमंडळापासून किती जीव उत्पन्न झाले हे सांगता सुद्धा येत नाही, परंतु त्या सर्वांच्या आदी अंती ब्रह्म व्यापून आहे. जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेची नासले, परिमूळ ब्रह्म ते संचले, जैसे तैसे. समर्थ म्हणतात की जे जे काही निर्माण होते ते ते सर्व नाश पावते, पण मुळात ब्रह्म सर्वत्र साचलेले असते. ते जसेच्या तसेच असते, त्यात काही बदल होत नाही. घटापूर्वी आकाश असे, घटामध्येही आकाश भासे, घट न फुटता नासे आकाश जैसे. समर्थ म्हणतात की घट निर्माण होण्यापूर्वी आकाश असतेच, घट निर्माण झाल्यानंतर त्या घटामध्येही आकाश भासू लागते आणि नंतर घट जरी फुटला तर आकाश जसेच्या तसेच असते, त्याचा नाश होत नाही. तैसे परब्रह्म केवळ, अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ सचराचर. समर्थ म्हणतात की तसेच परब्रह्म हे केवळ अचळ आणि अढळ असते, सर्व चराचर त्यात होत जात असते. जे जे काही निर्माण झाले ते ते आधी ब्रह्मे व्यापिले, सर्व नासता उरले अविनाश ब्रह्म. समर्थ म्हणतात की जे जे काही निर्माण होते ते आधीच ब्रह्माने व्यापलेले असते. त्या निर्माण झालेल्याच्या सर्वांचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाश असल्याने ते जशीच्या तसे राहते. ऐसे ब्रह्म अविनाश, ते सेविती ज्ञाते पुरुष, तित्व निरसने आपणास आपण लाभे. समर्थ म्हणतात की असे अविनाशी जे ब्रह्म त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय घेतात. विवेकाने सर्व तत्वाचे निरसन करीत गेलो की आपल्याला स्वरूपानुभव प्राप्त होतो. तत्वे तत्व मिळविले, त्यासी देह ऐसे नाम ठेविले, ते जाणते पुरुष शोधले तत्वे तत्व. समर्थ म्हणतात की तत्वात तत्व मिळून तत्वाचे गाठोडे असा हा देह निर्माण होतो. जाणते पुरुष असतात ते एका तत्वाचा दुसऱ्यात विवेकाने लय करून आत्मज्ञान प्राप्त करून घेतात. तत्व झाडा निशेष होता, तिथे निमाली देहांतता, निगुण ब्रह्मी ऐकता विवेके झाली. समर्थ या ठिकाणी सांगतात की देह हे तत्वाचे गाठोडे आहे आणि आपण त्याहून वेगळे आहोत का हे कळून आल्यावर देहाची अहंता नष्ट होते आणि विवेकाच्या योगे निर्गुण ब्रह्म हेच आपले स्वरूप आहे हे कळले की त्याच्याशी एकरूपता प्राप्त होते. विवेके देहाकडे पाहिले, जो तत्वे तत्व ओसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी. समर्थ या ठिकाणी म्हणतात की विवेकाने देहाकडे पाहिले की तत्वात तत्व लय पावते व आपणास
काही नाहीत याचा प्रत्यय येतो. आपला आपण शोध घेता आपुलिते माईक वार्ता, तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म. समर्थ म्हणतात की आपण आपला शोध घेऊ लागल्यानंतर आपले अस्तित्वही माईक गोष्ट आहे हे कळते. सर्व तत्वाचे निरसन झाल्यानंतर फक्त निर्गुण ब्रह्म तेवढेच राहते. आपण ज्याला मी म्हणतो तो राहतच नाही. आपणाभिन निर्गुण ब्रह्म हे निवेदनाचे वर्म, तत्वाश्रीचा गेला भ्रम मितूपणाचा. समर्थ या ठिकाणी म्हणतात की मीपणाशिवाय निर्गुण ब्रह्म हेच आत्मनिवेदनाचे वर्म आहे. तत्वाचे संपूर्ण निरसन झाले की मी तूपणाचा भ्रम नाहीसा होतो. मी पण पाहता आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चळेना, आपणा तेची परी कळेना सद्गुरू विन. समर्थ म्हणतात की शोध घेतल्यानंतर मी कुठे आढळतच नाही. निर्गुण ब्रह्म चळत नाही म्हणजे आपण जे निर्गुण ब्रह्म आहोत हे सद्गुरूशिवाय आपणाला कळत नाही. सारासार अवघे शोधिले, ते असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. समर्थ म्हणतात की सारासार विचाराने मी कोण याचा शोध घेतल्यानंतर असार होते ते सर्व निघून गेले आणि सार उरले तेच म्हणजे निर्गुण ब्रह्म. आदी ब्रह्म निरूपिले, तेची सकळामध्ये व्यापिले, सकळ अवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म. समर्थ या ठिकाणी सांगतात की आदी ब्रह्माचे जे वर्णन केले आहे तेच सर्वांमध्ये व्यापून राहिले आहे आणि सर्व जे निर्माण झाले होते ते नाश पावले आणि जे उरले ते केवळ ब्रह्मच होय. होता विवेकाचा विवेक संवार, तेथे निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे. समर्थ म्हणतात की विवेकाने पांचभौतिक सृष्टीविषयी सारासार विचार केला की आपण कोण याची जाणीव आपल्याला होऊ लागते. आपण कल्पिले मी पण श्रुतता नुरे जाण, मी पण गेलिया निर्गुण आत्माची स्वये. समर्थ म्हणतात की आपण देह म्हणजे मी अशी कल्पना केली होती, पण आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण म्हणजे देह नव्हे हे कळते. याचा शोध करता करता मी म्हणजे मन नव्हे, बुद्धी नव्हे असे करता करता मीच शिल्लक राहत नाही. मी जाऊन फक्त निर्गुण आत्मा तेवढाच उरतो आणि तोच आहे असा अनुभव आपण घेतो. झाली या तत्वाचे निरसन, निर्गुण आत्माची आपण का दाखवावे मी पण तत्व निरसना उपरी. समर्थ म्हणतात की तत्वाचे निरसन झाले की निर्गुण आत्मा तोच आपण असा अनुभव येतो. म्हणून तत्व निरसनानंतर मीपणा दाखवणार तरी कसा. तत्वामध्ये मीपण गेले तरी निर्गुण सहजीचे उरले, सोहमभावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. समर्थ म्हणतात की तत्वामध्ये मीपण म्हणजे देह नाहीच हे नाहीसे होऊन केवळ निर्गुण ब्रह्म तेवढे साहजिक शिल्लक उरते. तोच मी म्हणजे सोहमभावाने तसा अनुभव आल्याने सहजच आत्मनिवेदन घडते. आत्मनिवेदन होता देवभक्तास ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. समर्थ म्हणतात की आत्मनिवेदन होताच देवाची भक्ताची ऐक्यता झाली आणि विभक्तता जाऊन तो खराखुरा भक्त बनला. निर्गुणासी नाही जन्म मरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. समर्थ ते म्हणतात की निर्गुणाला जन्म मरण नाही, निर्गुणाला पाप पुण्य नाही, त्यामुळे निर्गुणाशी एकरूप होताच तो मुक्त होतो. तत्वी वेटाळून घेतला, प्राणी संशय गुंडाळला, आपणास आपण भूलला कोहम मने. समर्थ म्हणतात की जीव विनाशी तत्वानी वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयात गुरफटून जातो. म्हणून त्याला आपल्या स्वरूपाचा विसर पडू नये म्हणून तो मी कोण असे म्हणू लागतो. तत्वी गंतुला तो मने कोहम, विवेके पाहता मने सोहम, अनन्य होता अहम सोहम मावळलेली. समर्थ या ठिकाणी सांगतात की तत्वात ज्यावेळी तो गुंतलेला असतो तेव्हा
तो कोहम म्हणजे मी कोण असे म्हणतो व विवेक उत्पन्न झाला की सोहम म्हणजे मीच तो असे म्हणू लागतो आणि स्वरूपाच्या अनुभवाने जीव ब्रह्मैक्य झाले म्हणजे तो अनन्य झाला की अहम आणि सोहम हे दोन्ही मावळतात. यापरी उर्वरित त्याची स्वरूप संत ध्येय असून देहातीत जाणीजे ऐसा. समर्थ म्हणतात की यानंतर जे शेष राहते ते नित्य त्रिकाळाबाधित आत्मस्वरूप होय. ध्येय असून मग तो या प्रकारे देहातीत होतो. संदेह वृत्ती न भंगे म्हणून बोलालीची बोलावे लागे. आम्हासी घडले प्रसंगे श्रुती समा केली पाहिजे. समर्थ येथे म्हणतात की संदेह वृत्ती लवकर नष्ट होत नाही म्हणून पूर्वी बोलवलेलेच परत बोलावे लागते म्हणून श्रोत्यांनी मला क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मायद्भव नाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु.